लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यावर छापा. ₹10.29 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब यांच्या आदेशाने अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने लातूर शहरात पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीतील खाडगाव रोड परिसरात साई विहार ते खाजानगर रोड दरम्यान एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फिएस्टा कार क्रमांक MH04DN 8591 मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करणारा आसद मोहम्मद हनीफ शेख वय 30 वर्ष राहणार खाजानगर लातूर याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये विमल पान मसाला, तंबाखू, रजनीगंधा पान मसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ एकूण किंमत ₹2,79,120 तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली फोर्ड फिएस्टा कार क्रमांक MH04DN 8591 किंमत ₹7,50,000 एकूण जप्त मुद्देमाल ₹10,29,120 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कलम 123, 273, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर करीत आहेत. कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे यांनी केली आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, उदगीर, लातूर.